पहलगाम अतिरेकी हल्ला आणि त्या संबंधित काही घडामोडी बघितल्यानंतरची काही निरीक्षणे आणि काही प्रश्न. पाकिस्तानी लष्कर प्रमुख मुनीर याचे काही दिवसांपूर्वीचं भाषण नीट ऐका. त्याची आणि इथल्या काहींची भाषा, विचार तंतोतंत जुळतात. अगदी दो जिसम एक जान टाईप, एकाच साच्यातले दोघे. पाकिस्तानी सैन्य आणि इथले काही, दोघांच्या भूमिका परस्परपूरक आणि परस्पर स्वार्थ साधक आहेत. जिन्नाच्या पार्टीसोबत सुरू झालेला प्रवास अजूनही सुरूच आहे. जिन्ना, पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी सगळ्यांनाच भारतातील एकता, समता, बंधुत्व या विचारांचं वावडं, तेच स्वप्न पूर्ण करणारे आजही इथे आहेत. हल्ल्यात चिनी साहित्य सापडत असताना देखील चीनचं नाव अजूनही ओठावर आलेलं नाही. इंटेलिजन्स फेल्युअर म्हणत स्वतःवरची जबाबदारी झटकली आहे. काश्मीरमधले पोलीस सुद्धा गृह खात्याच्या अखत्यारीत आहेत. 2014च्या आधी अशा प्रकारच्या हल्ल्याच्या वेळी राजीनामे मागितले जात असत. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणे अशा दुःखद व क्रूर घटनेचा द्वेष पसरवण्यासाठी, स्वार्थासाठी, सत्तेसाठी कोण वापर करतोय हे कोणत्याही सामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा समजू शकेल. भारत पाकिस्तान युद्ध व्हावे म्हणून चीन फक्त वाटच बघत नसावा, तर तशी परिस्थिती निर्माण होण्यात मदतही करत असावा. अमेरिकेला सुद्धा शस्त्र पुरवठ्याची संधी उपलब्ध होईल. काही काळ तरी टॅरिफवरच्या मुद्द्यावरून लक्ष हटेल. गेल्या 25 वर्षातील भारतातील नागरिकांवर झालेला सर्वात भीषण हल्ला. पण त्या संध्याकाळी सुद्धा IPL मॅच मात्र झाली. बिहारमधला सरकारी कार्यक्रम झाला, त्याचे फोटो प्रकाशित झाले. श्रद्धांजली वाहण्यासाठी रेड कार्पेट अंतरण्यात कसूर झाली नाही. आतंकवादी हल्ल्यानंतर गृहमंत्री शिवराज पाटील आणि NSA नारायणन यांनी राजीनामा दिला होता. आता मात्र हा प्रश्न देखील उपस्थित होत नाही. 2 वर्षांपूर्वीची घटना. किरण पटेल हा गुजरातचा माणूस काश्मीरमध्ये गेला. आपण PMO मध्ये कार्यरत असल्याचं सांगून 4-1 महिने झेड सिक्युरिटी घेऊन 5 स्टार हॉटेलमध्ये राहिला. बऱ्याच अधिकाऱ्यांसमोर मीटिंग्स केल्या आणि शेवटी तोतया निघाला. काश्मीरमधल्या सैन्यावर किती दबाव असेल याची या घटनेतून चुणूक लागते. PMO म्हटल्यावर पुरेशी चौकशी सुद्धा झाली नव्हती. पहलगाममधल्या हल्ल्याच्या दरम्यान ED कार्यालयात आग लागून महत्त्वाची कागदपत्रे जळाली. मेहुलभाई चोक्सी वगैरेंची. महाराष्ट्रातील मतदारसंख्या, वक्फला चंद्राबाबू नायडूचा विरोध, बिहारमधला नितीश रोष, टॅरिफमुळे वाढत्या अडचणी, अमेरिकेतून भारतीय विद्यार्थ्यांना परत पाठवणं, ऑस्ट्रेलियातील भारतातील 5 राज्यातील विद्यार्थ्यांवरची बंदी यासारखे अनेक मुद्दे अडगळीत गेले. पहलगाममध्ये हल्ला कोणी केला तर लष्कर-ए-तैबाच्या एका नवीन संघटनेने. या लष्कर-ए-तैबाला पैसे कुठून मिळतात तर स्मगलिंग सारख्या बेकायदेशीर व्यवहारातून. भारताचं काय कनेक्शन तर गुजरातमधल्या एका बंदरावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वारंवार ड्रग्ज पकडलं जातं आणि त्या ड्रग्जचे लष्कर-ए-तैबाशी लिंक असल्याचा NIA कडून आरोप झालेला आहे. तर हा ड्रग्जचा व्यवहार कोण करतं, कोण गुंतलंय हे जोडा तुम्ही तिथे. आणि अशा वेळी सगळं विसरून सरकारच्या पाठीशी उभं राहायचं, ही प्रश्न विचारायची वेळ नाही असल्यावेळी राजकारण करतात का वगैरे म्हणणारे हे का सांगत नाहीत की अशा वेळी घटनास्थळी न जाता, सर्वपक्षीय मीटिंग अटेंड न करता बिहारमध्ये प्रचार करणं कितपत योग्य आहे? गेल्या 10 वर्षात अतिरेकी हल्ल्यात मृत झालेल्या जवानांची संख्या जवळपास दुप्पट झालेली असताना, दहशतवादाची समस्या गंभीर होत असताना सैन्य भरती कमी करणे, सैन्यावर प्रयोग करणं हे योग्य आहे का? मृतांचे फोटो वापरून काही क्षणातच कार्टून बनवून आपल्या फायद्यासाठी वापरण्याचे उद्योग करणारे कोणत्या श्रेणीत असतील? आणि पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत असताना हेही सांगा की दुबई मार्गे पाकिस्तानसोबत होणारा धंदो बंद करणार का? ते करणाऱ्यांची नावं जाहीर करणार का? लष्करी नियमात सूट मिळवत देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊनही बनणाऱ्या A1च्या वीज प्रकल्पातून पाकिस्तानला वीज जाणार नाही का? युद्ध झालं आणि वाढलंच आणि जर जामनगर टार्गेट झालं तर बॅकफुटवर जाणार नाही याची गॅरंटी देणार का? भारत आणि पाकिस्तानमध्ये कशाला अगदी दुबईत सुद्धा आफ्रिदी व इतरांसोबत बसून धमाल करणार नाही याची खात्री वंशवादी देणार का? प्रचंड मुत्सद्दी वगैरे कौतुक केले जाते त्यांच्या मुलाने पाकिस्तानी व्यक्तीसोबतचे व्यावसायिक संबंध ते संपवले का? पाकिस्तानी मूळ असणारा एक आणि चिनी एक असे दोघे A1च्या व्यवसायात भागीदार नसणार का? जिन्नाच्या कबरीवर डोकं ठेवणाऱ्या अडवाणी यांना भारतरत्न समजता का? जिन्नाच्या पार्टीसोबत कायम सत्तेत असणाऱ्या श्यामाप्रसाद यांचा फोटो वापरणं बंद करणार का? पाकिस्तानला सर्व बाबतीत मदत करणाऱ्या चीनला बॉयकॉट करणार का?
फुटकळ पाकिस्तानी माणसांना चॅनलवर बोलवून भारताविरोधात बोलण्याचे फुटेज आणि पैसे देऊन TRP वाढवणाऱ्या चॅनलवर बंदी घालणार का? हिमालयन पिंक सॉल्ट जे सगळंच्या सगळं पाकिस्तानमधून येतं ते वापरणं सोडणार का? आधी हे तर करा. अनेक प्रश्न आहेत, अनेक निरीक्षण आहेत, तुम्ही विचारता.